नमस्कार रसिकांनो, आपल्या व्हीएनके फूडमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अंगाची लाहीलाही होते. अशा कडक उन्हाळ्यात जर फ्रीजमधला थंडगार मऊ आणि रसरशीत आम्रखंड खायला मिळालं तर दिवसाचा सगळा थकवा एका मिनिटात गायब होतो. पण बाजारात मिळणारे केमिकल आणि अतिप्रमाणात पांढरी साखर असलेलं आम्रखंड खाऊन तब्येत का बिघडवायची? आपण आज घरच्या घरीच बनवणार आहोत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची ऑल टाईम फेवरेट डिश 100% हेल्दी आणि नॅचरल आम्रखंड, तेही एका विशेष आयुर्वेदिक ट्विस्टसह. चला संपूर्ण रेसिपी अगदी डिटेलमध्ये पाहूया. परफेक्ट आम्रखंड बनवण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे त्याचा चक्का तयार करणे. त्यासाठी एक मोठं भांडं घेऊन त्यावर स्वच्छ सुती कापड अंथरायचं. त्यात आपण घालणार आहोत घरचं फ्रेश घट्ट दही. आता या कपड्याची घट्ट पोतली बांधून हाताने दाबून त्यातलं जास्तीचं पाणी पिळून काढायचं. जसं आपण आपल्या आयुष्यातून सगळं टेन्शन पिळून काढतो ना, अगदी तसंच. आता ही पोटली अशीच 2 ते 3 तास लटकून ठेवायची. दह्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि उन्हाळ्यात उद्भवणारे पोटाचे सर्व त्राससुद्धा आता हा चक्का तयार होतोय तोपर्यंत वळूयात आपण आपल्या रेसिपीच्या मुख्य आणि सिक्रेट ट्विस्टकडे. आपण या आम्रखंडात पांढरी रिफाईंड साखर अजिबात वापरणार नाही, कारण ती आरोग्यासाठी चांगली नसते. साखरेऐवजी आपण वापरणार आहोत खडी साखर. तर आयुर्वेदानुसार खडी साखर शरीरातील पित्त शांत करते आणि उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते. या खडी साखरेसोबत काही सुगंधी वेलची दाणे मिक्सरमध्ये टाकायचे आणि एकदम रिफाईंड पावडर तयार करून घ्यायची. सोबतच लहान मुलांच्या मेंदूसाठी आणि शरीरासाठी उत्तम असणारे बदामाचे कडक कापसुद्धा बाजूला तयार करून ठेवूया. आता कापडातून आपला चक्का एका बाउलमध्ये बाहेर काढूया. बघा, हा किती मऊ आणि डेन्स आणि लोण्यासारखा चक्का तयार झालेला आहे. आता यात घालायची आपली सुगंधी खडीसाखर, वेलची पूड आणि ताज्या पिकलेल्या आंब्याचा रसरशीत पल्प. आता हे सगळं मिश्रण चमच्याने अगदी स्मूथ होईपर्यंत एकजीव फेटून घ्यायचं. टेक्स्चर बघा काय क्रीमी आलाय. शेवटी यावर घालूया भरपूर बदामाचे काप. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती, तोंडात टाकताच विरघळणारी, पौष्टिक आणि साखरमुक्त आम्रखंड डिश तयार आहे. तर मग बाजारातून भेसळयुक्त श्रीखंड आणण्यापेक्षा या उन्हाळ्यात हे 100% हेल्दी आम्रखंड घरी नक्कीच बनवा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा मित्रांनो, काय मस्त पिवळा धम्मक आणि मऊ लोण्यासारखं आपलं आम्रखंड तयार झालं आहे. हे फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करा आणि गरम गरम मऊ लुसलुशीत पुऱ्यांसोबत सर्व करा. पुऱ्या नसेल तर नुसतं वाटीत घेऊन चमच्याने खाताना जी मजा येईल ना, त्याला तोडच नाही. घरातील लहान मुलं तर वाटीत चाटून पुसून खातील आणि मोठेही तुमचे फॅन होतील. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, पुढे बनवण्यासाठी सेव्ह करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत आवर्जून शेअर करा. अशाच अप्रतिम गावरान आणि हेल्दी रेसिपीजसाठी आपल्या व्हीएनके फूड्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित खा.